नमस्कार मंडळी, मनोरंजनाची नांदी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, लग्नाळू आई आज आपल्या मुलासोबत चालली आहे परदेशाच्या टूरवर. बघूया तिथे तरी तिला आपल्या मुलासाठी मुलगी सापडतीये का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांचं. हॅलो, MHJ टूर्स, आम्ही तुम्हाला पोहोचवतो. कोण? आजोबा? हो हो, सिनियर सिटीजनसाठी स्पेशल पॅकेजेस आहेत. कुठे न्यायचंय? स्मशानात? अहो, काय वाटेल ते काय बडबडताय. आम्ही तुम्हाला पोहोचवतो म्हणजे आम्ही तुम्हाला इच्छिक स्थळी पोहोचवतो. ठेवा फोन. ये आई ये. काय गरम होतंय मेलं. मग काय त्या सूर्याला ना आग लावली पाहिजे एकदा सगळ्यांनी मिळून. कशाला हे मफलर आणि शाली घेऊन आली आहे? कशाला म्हणजे दार्जिलिंगला थंडी असते मी ऐकलंय. म्हणून डोंबिवलीपासून शाल घेऊन येशील? लागतं. एक्सक्यूज मी मिस्टर ओमकार. अरे हॅलो हॅलो, हे कुठे हे तिकडे ठेवा. हॅलो 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 काळे सर. हॅलो काळे सर, ही माझी आई. नमस्कार. नमस्कार आई. कसं वाटतंय? मस्त. म्हणजे तुमचा मुलगा तुम्हाला 7 समुद्र पार घेऊन चाललाय. हा म्हणजे आई 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 कॅमेरात बघ. कशाला आता बबडू. बघ तर कॅमेरात बघून मला उत्तर दे. आपण कुठे चाललोय आई? दार्जिलिंगला चाललोय. चूक. आई, आय एम सो सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो. बबडू आपण दार्जिलिंगला नाही, आपण दुबईला चाललोय. सरप्राईज. आपण दुबई आपण खरंच. अगं, माझं कधीपासनच स्वप्न होतं तुला दुबईला घेऊन जायचं. का विचार? का आभाळा एवढं मोठं मन असलेल्या माझ्या आई समोर तो बुर्ज खलिफा पण ठेंगणाय हे मला दाखवायचंय त्याला. मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे मी कधीतरी दुबई वगैरे बघेन. मला थँक्यू बबडू. बापरे, सरप्राईज दिलं त्यांनी एकदम. मला काय पुण्य केलं मी गेल्या जन्मी की असं पोर माझ्या पोटी जन्माला आलं. खरंय खरंय मिस्टर ओमकार, दिस इज अ ब्युटिफुल सरप्राईज. थँक्यू. आणि जगातली प्रत्येक आई हे डिझर्व करते सरप्राईज. अहो, याला सवयच आहे. हा ना, असाच आहे. याला ना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. असंच सरप्राईजेस देत असतो. आणि आत्ताच नाही, लहानपणापासून एवढासा होता ना लहानपणी, तेव्हा म्हणायचा आई शू झाली सांगायचा. आणि डायपर उघडलं की सरप्राईज. आई, केवढं ते सरप्राईज. माझा व्हिडिओ सुरू आहे. केवढं ते सरप्राईज काय? ती पण येऊ दे. येऊ दे काय. एनिवे, वी आर हॅपी टू होस्ट यू ऑन दिस ट्रिप. येस येस. बाकी सगळे ग्रुप मेंबर झाले की आपण लगेच निघूया. आरामात, काहीच काही नाही, काहीच काही नाही. येऊ दे. येस येस. स्टोरी पोस्ट. थँक्यू. अगं हो, थांब. आता दुबई आहे तर हे नको. ओय, ओय. काय करतेस आई? ऑफिस इथेच आहे ना. हाय. हॅलो, वेलकम प्रिया मॅम. वेलकम वेलकम. लगेच इकडे राहू दे. येस, मी थँक्यू. एंट्री करून आलो. येस. थँक्यू वाली बघ. थँक्यू वाली. एक्साइटेड फॉर दुबई? ऑफकोर्स, हा काही प्रश्न आहे का. सॉरी, मला उशीर नाही ना झाला. उशीर कुठे अगं, अगदी बरोबर वेळेत आलीस. अगदी बरोबर टायमिंग आहे तुझं. पण अजून बाकी लोक यायचे आहेत ना, तर मी काय म्हणते, आता असंच कॅज्युअल मध्ये तू आणि बबडू कोपऱ्यात जा. इथेच बसा, गप्पा मारा. आई थांब. मी बघत नाही, गप्पा मारा. काही नाही. काय आई, काय 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 बोलताय, हे काय करताय तुम्ही. ऐको, हुश. सॉरी 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 सॉरी. मी ओळख पण नाही करून दिली डायरेक्ट. सॉरी 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 सॉरी. हा माझा बबडू. बबडू म्हणजे ओंकार. ओंकार हा आमचा एकुलता एक मुलगा. 12 लाखाचं पॅकेज आहे. 12 लाखाचं. आणि डोंबिवलीत एक बंगला आहे मोठा. आणि एकुलता एक असल्यामुळे काय आमचं जे आहे ते सगळं याचंच आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा हा निर्व्यसनी. एकही व्यसन नाही. आणि कोणी गर्लफ्रेंडच नाही आतापर्यंत. एकही नाही. 30 फुटाच्या रेडियस मध्ये एकही स्त्री अजूनपर्यंत आली नाही. खरं सांगू काकू, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आई आई बंद पड ना जरा वेळ. बंद पड. ऑफ हो तू. ऑफ हो.
तुम्ही प्लीज मला या हा इथे ये, ह्या बाजूला ये या. बस. काय चाललंय आई, काय चाललंय काय तुझं? इकडे इकडे ये ना, इथे उभी राहा ना. थांब जरा आई, तू बस का प्लीज. मॅम. नको हे करू, नको हे करू साई. एक्सक्यूज मी प्रियाजी. मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. अहो मी त्याच्यासाठी आलेलोच नाहीये, पण मी सॉरी म्हणायला आलोय तुम्हाला. हा नाही I'm so प्लीज sorry. त्यांना सांगा की हो, हो, आय एम नाही. नॉट इंटरेस्टेड येस लाईक थांब. हॅलो मिस्टर काळे. हॅलो हॅलो हाय. हाय लगेच तिकडे ठेवा. ओ तिकडे ओके. या या प्लीज. कुठे होता आशा? प्रिया बेबी सॉरी फॉर बिंग लेट. सासरे बुवांच्या पाया पड. पाया पड. मुलगी ना तुमची? अरे मुलगी नाही हो, अरे बायको आहे ती माझी. तुम्ही तुम्ही हो. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही नाही काही प्रॉब्लेम. हे कॉंग्रॅच्युलेशन्स. फॉर व्हॉट? लग्न तुमचं छान. 5 वर्ष आधी झालंय लग्न. कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. मर. तू ना मर, तुझं काहीही होऊ शकत नाही. काय पाप केलं मी की असं पोरग जन्माला आलं माझ्या पोटात? आत्ता बोलत होतीस पुण्य काय केलं, हा पोरगा जन्माला आला, आता पापावर आलीस तू आई. कारण मला वाटत होतं तू दुबईला वाळवंट दाखवायला नेतोयस. मग आता- इथे तुझ्या आयुष्याचंच वाळवंट बघावं लागतंय मला. मी काय करू? इथे या टकल्या टुकल्याचं लग्न झालं. हं? तू बसलाय सेल्फी स्टिक हातात धरून बसतो. एक मिनिट. टकल्या टुकल्याची झालं म्हणजे काय बोलताय त्या? तू तुमच्या आईना तोंड सांभाळून बोलायला सांगा बरं का? माझ्या आईला मी नाही सांगतो. नाही, मी तुम्हाला नाही डायरेक्ट बोलले. मी तुम्हाला नाही, मी ह्याला बोलले खरं तर. मला नाही बोलले तुम्ही? नाही. अरे माझ्याशिवाय दुसरं कोण टकलंय इथे? मला बोलले तुम्ही. नाहीतर काय म्हणजे टकल्या माणसाने काय जगायचंच नाही? टकलं असणं म्हणजे काय रोग आहे का? हा? म्हणजे टकल्या माणसाने लग्न सुद्धा करायचं नाही? हो सर तुम्ही का बरं चिडताय? तुमच्या डोक्यावर तर ऐका सर पण टक्कल ही काही लपवायची गोष्ट नाही बरं का. अरे मिरवायची गोष्ट आहे ती. मी माझं टक्कल असा अभिमानाने मिरवतो. हा सगळे फिदा येतो माझ्या टकल्यावर. ही पण आहे ना माझं टक्कल पाहून तिने लग्नाला होकार दिलाय. आय जस्ट लव्ह बॉल्ड मॅन. मला टक्कल खूप आवडतं. काढू काढू. प्लीज मिस्टर काळे. अच्छा जोकिंग. यु नो म्हणजे हे असे केस असण्यापेक्षा ना हे असं टक्कल असलेले पुरुष मला एवढे आवडतात ना. वाढवा तुम्ही केस वाढवा. हं? कोंबडे करा केसांचे, रंग लावा, जेल लावा, वाढवत बसा केस. आई काय बोलते? ते काय चाललंय? केस वाढवत आहेत. पण ऐक ना, हे बघ इथे बघ, इथे मागे गेली आहे बघ त्याची हेअरलाईन. आधी इथे होती, ती गेली मागे. मी खरंच सांगते तुला, हा ना तू 1 वर्ष थांबलीस ना हा पूर्ण गोटा होईल. मग करशील का लग्न? प्लीज करशील लग्न? काय बोलताय? अहो मला नाही करायचं तुमच्याशी लग्न मिस्टर ओंकार. का सांगताय सतत? नाही त्यांना सांगा. ऐका माझं लग्न झालंय. ओके हा. माझं लग्न झालंय. हो माहितीये मला लग्न झालंय. आई खरं तर जिथे गोलकीपर असतो ना तिथेच गोल मारायला मज्जा येते. कॉलेजमध्ये आहेस? हो काय बोलताय? त्यावर आहेस? गोलकीपर असतो, गोल मारायला मजा येते. वेडी आहेस जरा. 1 मिनिट. लग्न झालंय सारखं सांगायची काही गरज नाहीये. तुझ्या एकटीचं नाही झालंय लग्न. इथे भरपूर लोकांची, आमची पण लग्न झाली आहेत. आमच्या घरात तर 2-2, 3-3 झाली आहेत. आई बोलू नकोस. कोणाचं 2-2, 3-3 लग्न झालेत आपल्या घरात? सुलू आत्याच्या 2 मुलांची झाली, राजेश काकाच्या 3 मुलींची झाली. त्याला 2-3 लग्न नाही म्हणत ग. एका माणसाची 2-2, 3-3 लग्न होतात तेव्हा म्हणतात 2-2, 3-3 लग्न ए, झाले. गप्पा बस. तू नको शिकवस मला बिन लग्न्या. मला सांगतोय लग्नच होत नाहीये. सगळ्यांसमोर मला तू बिन लग्न. हॅलो हाय मिस्टर काळे. हॅलो हाय वेलकम वेलकम. हाय. आय होप आय एम ऑन टाइम. टाइम म्हणजे बरोबर टाइम. रुमाल टाक हे घे. रुमाल टाक. टाक काय एसटी स्टँड वरची रसवाली आहेस? रुमाल टाक करतेस. सेट कर. सेट केस आहेत का ती सेट करायला? किती नाव बघ छान आहे. शिवाली ओंकार. ते हॅशटॅग बनवतात ना ते पण मस्त होईल. शिवाली ओंकार हॅशटॅग शिकार. किंवा हॅशटॅग ओवाली. हॅशटॅग मवाली वाटतेस तू आता. सर थांब. एक्सक्यूज मी व्हॉट्स गोइंग ऑन? सिंगल लाईफ.
माय सन नो सिंगल लाईफ गोइंग ऑन गोइंग ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन. हो मी मात्र वेडी. हा? मी मात्र वेडी ह्याच्यासाठी मुलगी बघतीये. नो लेडी. नो लेडी पण मी वेडी याच्यासाठी मुलगी बघतीये. सुने विना एकटी जगतीये. याला याला कोणी मिळेल का? मला मला सुनेचं तोंड दिसेल का? मांडीवर नातू खेळेल का? आशा आता उरली नाही पण हाऊस मात्र सरली नाही. हा मे गेला जून येईल. मे गेला जून येईल. माझ्या घरी सून येईल. येईल का हो? माझ्या घरी सून येईल. नटी सम्राट कविता पाठ करून आलीस घरून माझ्यासाठी हं? हं? कविता 4 चौघांसमोर सतत तुला माझ्या लग्नाचे वाभाडे काढायचे असतात. मी कसं सिंगल आहे मला नुसतं विकायला काढत असतेस तू. कोणाला तरी आवडत असेल ना जगात शिळा बोंबील. आई मी शिळा बोंबील. कोणीतरी घ्याणार आहे. कोणीतरी घ्याणार आहे. प्लीज मी वाटा लावते हवं तर. आई काय शिळा बोंबील घ्याणार आहे. काय कोणीतरी करते? पदरात घ्या ना त्याला. पदरात घ्या ना. कोणीतरी पदरात घ्या ना हो तुम्ही. मॅम अगं थांब आई काळे सर नको हे करूस ना प्लीज नको ना करूस आई त्यांना बसवा जरा प्लीज. त्यांना Please बस ना आई. पाणी द्या जरा. काय पाणी? मॅम प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. आय एम सॉरी टू आस्क यू मिस्टर ओमकार पण तुमचं वय काय? 35. हो काय आणि सिंक्रो मध्ये का होय? सॅड सो सॅड. म्हणजे एवढ्या वर्षात 30 फुटाच्या आत पण एकही मुलगी नाही आली. नाही ना. 35 झालं तरी कोणी गर्लफ्रेंड नाही तर हे असंच होणार. चिडचिड होते राईट या. अरे हो काय हो आणि सिंक्रो मध्ये का हो करताय? स्लीपला कॅच सुटलाय हो करताय ते? कळतंय माझं दुःख. अरे कळतंय काय कळतंय? मी सिंगल आहे आणि मी 35 वर्षाचा आहे म्हणून तुम्ही सिंगल आहे 35 वर्ष. ओ मूर्ख कुठले? ओ ए तू कशाला आला रे ओ करत? तू का आला ओ करत? तू का ऐकला इकडे ओ करत आलास ते? माझ्या फोनवर मी रिॲक्ट होतो. तुझा काय प्रॉब्लेम आहे? एक्सक्यूज मी तुम्ही ओरडू नका. बेबी काय झालंय ना हे 35 झाले तरी यांची गर्लफ्रेंड नाही आणि लग्न नाही झालंय म्हणून सगळे ओ. अरे थांबा यार नका रे ओ करू सतत. आजकाल बेबी कोणी कोणाला म्हणतं फॅशन आहे काय? एक्सक्यूज मी आंटी बेबी मीन्स ही इज माय हजबंड. येस माझा नवरा आहे तो. आय एम मॅरिड. येस अँड सी इज माय पार्टनर इन क्राइम. काय तू येस तू येस तुझा काय प्रॉब्लेम आहे? जीभ जीभ थोडी जड आहे ना. जीभ जड आहे. याची पातळ आहे. बाहेर काढ. काय करतेस? जीभ बाहेर काढ. याची पातळ आहे एकदम. सुभाषित म्हणून दाखव पटापटा. नाही. म्हण ना. एक्सक्यूज मी काकी माझी पण जीभ आहे ना पहिला नॉर्मलच होती. ही मला हो बोलत नव्हती ना म्हणून मी जळतं कापूस जिभेवर ठेवलं आणि हिला आय लव्ह यू असं बोललो. त्याच्यामुळे मग ती मला पटली. हो आणि हे त्याने माझ्यासाठी केलंय. ओके ना तुम्हाला जीभ जड वगैरे चालणार आहे. येस बघितलं इथे मुलं जिभेवर कापूर ठेवून पोरी पटवतायत आणि तुम्ही बसा सुभाषित पाठ करत बसा. हा, अभ्यास करत बसा घरामध्ये. सर्टिफिकेट मिळवा अभ्यासाची सगळी. तेच करत बसा. मग लग्न पण त्या सर्टिफिकेटाशीच कर ना. छोटी छोटी सर्टिफिकेटच जन्माला घाल. मोठा झालास की ती सर्टिफिकेटच तुझ्या डायपर बदलतील. काय बोलतेस हे? जरा थांब. सगळ्यांसमोर सतत मला एम्बॅरेस करत असतेस. मी तू एम्बॅरेस करतोयस मला. तिच्या वाक्यावर चुक 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 माझ्यावर ज्यावेळेस चुक 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 नाही तिच्या वाक्यावर चुक 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 करताय बरोबर तुम्ही. आहे बरोबर आहे त्यांचं. करणारच ते चुक 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 चुक. मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा. या ट्रिप मध्ये ना कोणाचं तरी यांच्याशी जुळेल. काय नाही नेव्हर होणार. नो. हा होऊ शकेल. I mean, काही नाही अरे होणार. होईल काहीही होणार त्या फांदीला पण कोंब येतो कधी कधी. होऊन जाईल. हे होईल एक वेळ पण हे नाही होणार. मी ओळखते चांगलं याला. पेदरा आहे हा. याचं काहीही होऊ शकत नाही. हो आहेस जरा एक काम करा. या दोघींपैकी एकीच्या नवऱ्याला लांब बसवा आणि याला तिच्या बाजूला बसवा. 50 रुपये घ्या. 100 घ्या हवे तर पण बसवा. हे घ्या. तुम्ही काय करताय हे? हा मी तुम्हाला असला माणूस वाटलो का? आणि ती मी असं काहीतरी करीन फक्त 50-100 साठी? हो
म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दिले तर कराल का तुम्ही हो सगळं ऐकू येते तिकडे. आय एम सो काय 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 बडबडताय तुम्ही I'm so- हा? एकतर आपल्याला आधीच उशीर होतोय Exactly. वी हॅव टू चला. लीव्ह. येस 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 आपण निघूया आपण निघूया चला चला. सॉरी 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 ऑनलाईन हॅलो 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 एव्हरीवन. काय मिस्टर काळे, व्हॉट्स गोइंग ऑन? आम्हाला सोडून चाललंय दुबईला? नाही नाही आम्ही तुमचीच वाट बघत होतो मिस्टर फेलिक्स. हो, मिस्टर फेलिक्स. थँक्यू. देव पावला काय देव पावला. एक मागितली 2-2 दिले आहेत. आता तरी अरे. नाटकं करू नकोस हं. काय करतेस फ्लर्ट कर, एक तरी नक्की लागेल. अगं लॉटरी आहे का ती लागायला? थांब आई जरा कर ना, नको ना. फ्लर्ट कर. एक्सक्यूज मी काय म्हणतात या हा? काय 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 म्हणाले आता या काही नाही फ्लर्ट कर म्हणाल्या काहीतरी. फ्लर्ट कर काय आमचं ठरलंय. काय कोणाशी? एक मिनिट, कोणाशी म्हणजे मी काय सोडायला नाही आलो त्यांना. एक मिनिट, कोण आहेत ह्या? दे आर माय बेटर हाफ. या दोघी या दोघी येस. काय काय इथे लोकांना एक पण मिळत नाहीये. 2-2 घेऊन गुन्हा आहे. बऱ्या मुलांना एक सोडा आमच्यासाठी, नाहीतर मग बघा जेलमध्ये पाठवू तुम्हाला. थांब जरा आई. आत्ताच्या आत्ता जेलमध्ये. थांब ना आई. एक सोडा, एक मिनिट. आम्ही सिच्युएशनशिप मध्ये आहोत, लग्न नाही केलंय. म्हणजे हा दोघी हो. एक मिनिट म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे आमचं नातं मुक्त आहे. आमच्या नात्यात कुठलीच आश्वासनं नाहीयेत, कुठलाही बंधन नाहीये. कुठली जबाबदारी नाहीये. मुळात ना आमचं नातं मैत्रीपेक्षा थोडस जास्त आहे. पण रिलेशनशिप पेक्षा थोडस कमी. अँड दॅट्स कॉल सिच्युएशनशिप. शपथ आहे, किती भारी आहे. ऐका ना, एवढं तुमचं शिप आहे तर आमचा बबडू कुठे ऍडजस्ट होतं का बघा ना. काय ऍडजस्ट होतोय का? ऍडजस्ट होतोय. आपला जरा काय थांब जरा, तू काही बोलू नकोस आता. एक मिनिट, ऍडजस्ट व्हायला तो काय छोटा कांदा आहे, वजन कमी पडलं म्हणून टाकला. छोटा कांदा कोणाला बोलतोस रे? मी छोटा कांदा, तू मोठा मुळा मग जा. एवढा नको चिडूस, तू जा तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर दुबईला. नाहीये ना, हे सिंगल आहे 35. करा सगळं करा. ओ चक 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 चक. अरे अरे हायदय्या पण करा आता. करा सिंक्रो मध्ये करा ना. एक मिनिट मित्रा, एवढा चिडू नकोस. कुठेतरी जाईन तुझा राग सगळा काढून टाक. राग काढू काय रे? हा तुझ्यावर राग काढू काय? हा? अरे, आला आणि ओ करतोय. ओ ही एक आलो मालमेन गप काय? तर मला बोलू आयोग्य बोलून जर मुलगी पटत असेल तर ती नको पटवूच मुलगी. अरे मूर्खाकुल काढ मला विकून टाक मला सोमवारच्या बाजारात एकदाचं काय ते, म्हणजे तुला मोकळी होशील. वा MHJ टूर्स मध्ये आपण नेहमीच धुमाकूळ घालतो. विचारूया हा लग्नाचा गोंधळ आज हास्यरसिकांना कसा वाटलाय. सोनाली मॅम. सुपर्ब. फार मजा आली. श्याम, तुला खास मला काहीतरी सांगायचंय. आता सीझन असा आहे की सगळेजण प्रवासात आहेत, तर माझे नेहमीचे ड्रायव्हर गावी गेलेत आणि त्यांच्या जागी एक अत्यंत रुबाबदार आणि ऑलमोस्ट बिझनेसमन वाटेल असा एक बदली ड्रायव्हर आले माझ्याकडे. आणि ते इतके दणादण फोन करून कोणाकोणाशी बोलत होते आणि मला काहीच समजत नव्हतं रे, काय बोलतायत आणि कोणाशी डीलिंग करतायत एवढं. तर त्यांना मी मध्येच एका सिग्नलला त्यांचा फोन शांत झाला तेव्हा मी विचारलं, तुम्ही कुठली भाषा बोलताय? तर त्यांनी असं तुच्छतेने माझ्याकडे बघितलं की एवढंही तुला कळू नये. आणि ते म्हणले, श्याम राजपूत कुठलेत माहितीये का? अरे बापरे. तर मी म्हणलं काय? तर तो म्हणला, श्याम राजपूत जी भाषा बोलतात ती भाषा मी बोलतोय. वा 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 वा. तू असा पोचलायस आणि तुझ्या नावाने ही भाषा ओळखली जाते, तर मला सॉलिड माझी कॉलर ताट झाल्यासारखं वाटलं. खूप छान, खूप कौतुक तुम्हा सगळ्यांचं, कारण तुम्ही सगळे मिळून एक असं यशस्वी प्रहसन घडवून आणता. मुली मस्त दिसतायत, मुलं खूल. व्हेरी नाईस. अतुल, तुला प्रत्यक्ष बघून खूप मज्जा आली, पण ईशा आणि ओंकार सुपर्ब. सई.
हॅवॉक परफॉर्मन्स होता. मला एका गोष्टीची दाद द्यावीशी वाटते की समाजामध्ये जे काही चालू आहे त्याचं थोडंसं दर्शन पण आपण या मंचावरती घडवतो. सिच्युएशनशिप हा नवीन शब्द आहे, नवीन टर्म आहे, पण तीही आज इकडे त्यानिमित्ताने टच बेस केला, विच वॉज व्हेरी नाईस. म्हणजे सिच्युएशनशिपला नाईस म्हणत नाही आहे मी, आपण त्या समाजामध्ये काय चाललंय ह्याचं एक दर्शन देतो, हे मला खूप आवडतं. सगळ्यांची कामं उत्तम, सगळे छान दिसत आहे. फिलिक्स विशेष फारच आवडलं. अतुल दादा फार मस्त. मला असं वाटतं की एक स्पोर्टिंग स्पिरिट लागतं तुमचं ज्या प्रकारचं कॅरेक्टर होतं त्याच्यासाठी, आणि आय थिंक यू हँडल्ड इट वंडरफुली. मजा आली. थँक्यू. मंडळी, आज पुन्हा एकदा भरली आहे कदम सरांची शाळा. बघूया आज ते कुठलं नाटुकलं बसवतायत ते. तुमच्या समोर हा हास्य गोंधळ घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. पागल कुठली तोच असेल पागल एक नंबरची. श्रमेश, माझ्या बाजूला येऊन बस ना. मी नाही, तू माझे गालगुच्चे घेतेस. हा, कारण मला तुझे गाल खूप खूप आवडतात. आपण संत्रा लिंबू पैसे खेळूया काय? चालेल. चला. श्रमेश, ये ना. त्याच्याकडे नाही जायचं. मला जायचंय, सोड मला, सोड. संत्रा लिंबू पैसा. अरे वनी त्याला सोड तू. मला कशाला मारते? मला थांबवायची तुझी हिम्मत कशी झाली रे? काय करतेस तू? काय करतेस तू हे? मग आम्ही खेळत होतो ना, मग त्याने थांबवलं कशाला? अरे म्हणून त्याचा काय ज्यूस काढशील वसारे? कॅमेरा जरा, तुला किती वेळा सांगितलं एक हाताचं अंतर घेऊन उभा राहा म्हणून. माहितं काय? म्हणजे नादाला लागायचं नाही. वनील लई शहाणी आहे. कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. अरे हो, पण जरा धीर घे, थंड घे, मरेल तू. बाला इकडे उभा राहा. मोठा श्वास घे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, आता श्वास धर बरा. ए पोरांनो, कुठं लिकेज नाही ना बघा जरा. किलर आहे ना, किलर आहे ना. हा बाला, ए ऐक ना बसा रे, तू नको ना असं करू. मी नाही करणार. आम्ही लंत्रा सिंबू खेळत होतो, मग तो कशाला आला मध्ये? काय 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 खेळत होते तुम्ही? लंत्रा सिंबू. नंत्रा लिंबू नाही, ते संत्रा लिंबू आहे वासारे. नंत्रा लिंबू कुठून आणलं? हा, चला 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 चला, एक हाताचं अंतर घेऊन बसा. चला सगळ्यांना. कापून दे. हा, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. हा हा हा. शाळेची उन्हाळ्याची सुट्टी असून सुद्धा आपण शाळेत पळत कशाला आलो बोला? सांगतो व्हेरी गुड. काही झालं, आपल्या शाळेमध्ये नृत्य नाट्य कार्यशाळा भरवायची ठरवलेली आहे आणि ती सगळी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. यस यस यस. काय भरवायचं ठरवलंय? आपल्या शाळेमध्ये आपण नृत्य नाट्य कार्यशाळा भरवणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना काल चिऊताई कावल्याची गोष्ट वाचून यायला सांगितलं होतं. कुणी कुणी वाचले? मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट्स द स्पिरिट. हो हो, ये चल, ये. किती वेळा सांगितलंय वसाड्या, एका हाताचा अंतर ठेव म्हणून. तिकडून कशाला आला? चिकून यायचं ना लांबून. ठीक आहे, चल उठ उठ, तुला पण लय हाऊस आहे. इकडे. हा, तर हा सांग, गोष्ट सांग बाळा. हा सांगतो. हा.
एकदा धोधो पाऊस पडत असतो व्हेरी गुड. आणि चिवताई घरी एकटीच असते. अरे वा. मग ती घरी एकटीच घाबरते. मग ती म्हणते की आता काय करू मी, बाहेर तो खूप पाऊस पडतोय. मग कॉफी प्यायला प्रभाकरला बोलू. एक मिनिट बेचाऱ्या, ही कुठली गोष्ट आणि ही तुला कोणी शिकवली? माझ्या पप्पांनी, प्रभाकर मोरेंनी. बाला, वेळीच त्याची संगत सोड. त्याच्या नादाला लागशील तर हिसाब नीती नाही, हिसाब नाटीच्या गोष्टी शिकशील. तो वसारा बोलला की मी आता तुम्हाला गोष्ट सांगतो, पटकन चादर घ्यायचं, झोपून त्याचं डायरेक्ट सकाळी उठायचं. किलर गोष्ट. तर आता गोष्ट, तर आपण गोष्ट करणार आहे चिऊताई आणि कावल्याची. तर काऊ म्हणजे कावला आणि चिऊ म्हणजे चिवला. काऊ म्हणजे कावला, तर चिऊ म्हणजे चिवला कस? चिऊ म्हणजे चिमणी आहे का नाही? तर चिमणी कशी करते आणि कावला कसं करतो? कळलं तुम्हाला? तर कावला असतो ना, तर कावल्याचं जे घर असतं ते कसलं असतं? शेणाचं. कावल्याचं घर कसं असतं? शेणाचं. आणि चिऊताईचं घर कसं असतं? मेणाचं. कळलं ना? आता मला सांगा, आता रोल कुठला, कोण कोण कसं करणार आहे ते मला सांगा. सांगा सांगा, कोण करणार आहे? सर सर व्हेरी गुड. बोला बोला. मी साबणाचा रोल करू का? कशाला? चिवताई बाळाला आंघोळ घालताना साबण लावेल ना सर. अरे वचाऱ्या, मी आता आवडीत सगळी गोष्ट सांगितली, तुला कळली नाही काय? याच्यामध्ये कावला आहे, चिऊत आहे, चिऊताईचं बाल आहे, हे सगळं सोडून तुला साबणाचा रोल करायचा आहे? आयुष्यभर तुला घासायचं आहे का वचाऱ्या? त्याला बालाचा रोल एक करू काम दे काय कर. ए, तू बालाचा रोल कर. हा, ऐ, तू कावल्याचा रोल कर. हा? आणि तू चिऊताईचा रोल कर. येस आणि मी काय करणार आहे? तू दरवाजाचा रोल कर असा एकदम घट्ट, किती पण कुणी वाजवला तरी अजिबात उघडायचा नाही, असा घट्ट. नाही, मी चिवताई करणार, म्हणजे चिवताई करणार. चिऊताई कसं करणार? कावल्यापेक्षा मोठी कधी चिऊताई असते काय? कळत कसं नाही तुला? हसू नको, मारेन गुच्चा. ऐक लागलं. चिवताई मी करणार, म्हणजे मी करणार. मी करणार आहे. नाही तर पप्पाला तुमचं नाव सांगेन, मग तुम्हाला नोकरीमधून काढून टाकतील. आलीस पापावर तू? तुम्ही करणार की नाही चिवताई? अरे हो 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 वचारे, हो 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 करतो करतो करतो. तू येताना घरातून चादर पण घेऊन येत जा. अरे लोटतेस वचारे, असं करू नकोस. हे बघ, करतो करतो बघा करतो. एक काम करतो, हे बघ, हे तू चिवताईचं बाल, बाळ. तू कावला, Yes. तू मोठी चिवताई. चालेल. आणि मग मी काय करू? तू काय करायचं? रोलच सगळे संपले का? नाही, हा 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 मी आहे ना, मी आहे. तू एक काम कर, तू आहे ना, तू निवेदकाचा रोल कर. म्हणजे लिहिले तिथं म्हणजे निवेदकाचा रोल करायचा. म्हणजे काय असतं? तू काय बोलायचं की आम्ही आमची शाळा सादर करीत आहे, चिऊ आणि काऊची गोष्ट, ते बघा. चला आपापल्या रोल मध्ये या. चला या, चला चला करा सुरू. नमस्कार, मी आहे निननिता आणि आपण सादर करीत आहोत चिऊताई काऊची गोष्ट. बघूया. चला चला सुरू. एक असते चिऊताई. सुपक 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 सुपक. अशी चिऊताई? चिऊताई काय डिस्को मध्ये आहे काय चिऊताई? अरे चिऊताई अशी ना, चिवची अशी करेल ना. चल परत ये. एक असते
चिवताई. या व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात. हॅलो हॅलो बस तेवढंच. हा एक हातात अंतर ठेव माझ्यापासून. हा. आणि एक असतो चिवताईचा बाबू. काय वर्किंग आहे तुझं. चू चू कशाला करतोस तू. बाल आहेस ना. चिवताईचं बाळ ना चिव ओ माय गॉड व्हेरी गुड. एक हाताचा अंतर लांब राहतो. एकदा थोडासा पाऊस पडतो. धडाम धुडूम. त्याच्यात काऊचं घर जातं वाहून. मग कावळा येतो चिवताईकडे. काव काव वका 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 काव वका 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 काव वका. अरे वसाऱ्या कावला आहेस ना तू. काव काव करशील का वाका वाका. बेवडा पिऊन आलाय काय कावला. वाका वाका करायला. काव का बोल. काव 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 कट कट. कटकट काय. कटकट काय आहे. अरे टकटक असतं ना दरवाजा कोणता. काव 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 टक टक. सांगतो म्हणजे कसं कावला जर असं आला ना असं करेल टक टक. पाऊस पडला ना त्याच्या अंगावर. हा सगळं पाणी उडवायचं. आपला कसं गोला असा तर केलं की असं उडतं ना पाणी. असं असं करायचं. म्हणजे असं पहिला टक टक. टक टक. काव काव व्हेरी गुड. टक टक. हा काव काव व्हेरी गुड. हा टक टक. हा चिवताई चिवताई दार उघड. अरे बापरे श्रमेश आलाय. चिवताई चिवताई दार उघड. अरे बापरे श्रमेश आलाय. तू मला खूप आवडतो. तू काय देणार चहा की कॉफी की गरमागरम भजी. ए वसारे काय केलंस तू हे. इकडे 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 इकडे. हे काय केलंस तू. काय नाही माझी मम्मी माझे पप्पा आल्यावर असंच करते. अरे पण वसारे तू जर का त्याला आल्या आल्या पचकन आत घेतलंस तर पुढे गोष्ट संपलीच ना. मग माझ्या बालाला आंघोळ घालते हे कोण बोलेल. गोष्ट संपली नाही कर. म्हणून तू काय कर माहितीये काय. थांब माझ्या बालाला आंघोळ घालते असं कर ना. तू डायरेक्ट नको ना आत घेऊ. ठीक आहे हा. चालेल. म्हणतो मग. हा हे परत कर. चिवताई एक चिव मिनिट, आपण असं करूया का. तो बोलतो ना टक टक. टक 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 टक. चिवताई चिवताई दार उघड. तेव्हा मी म्हणते थांब आपण दोघं बाहेर फिरायला जाऊया. तुला त्याच्याबरोबर भिजायला जायचं वसारे. अरे आपली गोष्ट काय नवरा बायकोची आहे काय. कावला आणि चिवताईची गोष्ट आहे ना. हा पण मला तर खूप आवडतं. अरे आवडती गोष्ट मध्ये ही मला त्याच्याबरोबर लग्न करायचंय. मला नाही करायचं. मला शिवाली आवडते मला तर तू आवडतो. आणि मला चेतना आवडते. मला कसं चेतना पाचवीला आहे ती आवडते तुला. वसारण तुमचं काय चाललंय. आपण हे करायला येतो का शाळेमध्ये. आणि आवरूसच आहे ना तू. ही फालतूगिरी करशील. आपण शिकायला येतो का नाही. आता आपण शाळेत सुट्टी पडलेली असताना सुद्धा का आलोय की ही गोष्ट महत्वाची आहे. आपल्याला सादर करायची आहे. हा चला परत परत. हा सुरू करूया परत. चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाला आंघोळ घालते. एक मिनिट. काय करतेस तू. काय केलंस तू. अरे बाल मरेल ना. मला हे बाळ नाही आवडत. अरे म्हणून तू असं करशील. मग किती मलकत बाळ आहे. त्याला दाढी आहे. मला एक क्यूट क्यूट बाळ द्या ना. त्याचे कुरली कुरली केस असतील असं बाळ द्या ना. अरे पण असं नाही होणार ना. एकदा फायनल झाले ना रोल सगळ्यांचे. आता नाही परत मी चेंज करणार. मला श्रमेश पाहिजे बाळ आता म्हणून. नाही होणार. तू चिवता तू कावला तू निवेदिका आणि तू चिवताय. फायनल आहे हे सगळं. मला नाव सांगू. अरे चिवती पप्पाला नाव सांगाय. ठीक आहे. अरे आता रे काय कर. हे बाबा बाला तू लय मार खाल्लास आहेस. उठ आता. तुझा रोल चेंज. हा तू आता कावला आणि तू चिवताईचा बाल. तर नको ती मला मारेल. अरे वचारे मला. नाही मारणार. अरे तू एक हाताचा अंतर एक हाताचा अंतर. सांभाळ. मला चालू घालायचं काय. चला रेडी सुरू करा. हा, चला चला गोष्ट परत चला. आता येतोय कावला. गप्प बस ना. टक
चिवताई दार उघड. माझ्या बाळाला अंघोळ घालते. चिवताई चिवताई दार उघड. माझ्या बाळाची एवढी एवढी टीट. चिवताई चिवताई दार उघड. माझ्या बाळाचे कुर्ले कुर्ले केस. चिवताई चिवताई दार उघड. माझ्या बाळाचं मस्त मस्त शर्ट. चिवताई चिवताई दार उघड. माझ्या बाळाचे दोन दोन भुवया. चिवताई चिवताई दार उघड. बाळाचे एक एक नळ. अरे बाद झालं वाचायला दार उघड मरण तो कुडकुडून आता करशील तू वाचारे अरे 3 तास झाले ना आपल्याला तू किती वेळा करते तो बघ काय झाली त्याची परिस्थिती काही झालं. अख्ख्या जगामध्ये एकच चिवताई आहे. मला मारतो वाचरू मी इकडे थोंडावर पडलो ना वाचारे काय फालतू करीत आले वाचारे त्याला मारता मारता मला मारलं तू वाचारे अरे सॉरी काय चला ते काय नाही आपण करूया ना. नाही करायचं अजिबात करायचं नाही शाला सुटली पाठी फुटली त्याला सांगून जाऊ मी बघतो माझं काय झाले काय तू झालं चला बाळाला घरी घेऊन जाऊ. आता काय भर करतो त्याचं मी जातो मला नाही आता काय तुम्हाला शिकवायचं वाचायला तुम्ही मला पण मार मी जातो अरे चल मागं घे. बाप रे बाप, काय दंगा घातला तुम्ही वर्गात. बाप रे. विचारूया आपल्या हास्य रसिकांना, त्यांना हे नाटुकलं कसं वाटलंय. सोनाली मॅम. अशक्य. म्हणजे या तू ज्या प्रकारे सांगितलंस की हे नृत्य नाट्य कार्यशाळा आहे ते मी तसं कधी म्हणूच शकणार नाही. पण त्याच्यात आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घेशील का अरुण? अप्रतिम परफॉर्मन्स तुम्हा सगळ्यांचा. काय कामं केली आहेत तुम्ही सगळ्यांनी. आणि मला तुमच्या सगळ्यांचे कपडे आवडलेत. वनिता तुझे क्रॉक्स, तू ज्या प्रकारे सगळं कॅरी केलंस ते. शिवाली इतकं छान. म्हणजे तू इतकी गोड बेताल ते सगळं म्हणत होतीस. आणि तुझ्या स्लीपर्स घालून तू फ्रॉक हलवत काय काय बोलत होतीस. फार छान. नाईस नाईस नाईस. सुसाट परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी ही सिरीज आली. तुम्ही जेव्हा तिकडे परफॉर्म करत असा माझे एक्सप्रेशन्स पण असे 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 आपोआप चेंज होतात आणि ते कधी होतात कळतही नाही. वनिता, तू या रोलमध्ये एक्सेप्शनल असतेस. एक्सेप्शनल. फार मजा येते तुला असं बघायला. इट्स अ ट्रीट टू वॉच यू. आणि मस्त. शिवा, गोड म्हणजे खूप गोड. गालगुच्चे घ्यावा असा परफॉर्मन्स. दोन्ही बॉईज अप्रतिम. फार मजा आली. आणि मास्तर, हॅट्स ऑफ. आप जैसे आप ही हो बस. मस्त. खूप भारी. हाय सई. हॅलो सोनाली, हाव आर यू? काय मस्त वाटतंय. मुक्त झालोय मी. काय ना, आयुष्यात नेहमी थोडीशी वेगळी वाट धरली ना की मज्जा असते, नाही का सई? हो, मी आता हास्य जत्रेला जस्ट रामराम करून आलेलो आहे. म्हणजे फक्त 6 महिन्यासाठी. कंटाळा लागवच झाला काय. 900 एपिसोड केले, आता बस झालं. म्हटलं आता 6 महिने ब्रेक. नको ते तेच चेहरे. नको तो पंच आधीच हसणारा विराज जगताप. नको तो ढोलकीपेक्षा डुलकीवर प्रेम करणारा बाबा. आणि नको ती आधी खूप पुरणपोळी मोदक वगैरे आणणारी आणि आता नुसतीच हात हलवत येणारी सोनाली कुलकर्णी. कोणी नको आता. तुम्हाला कदाचित माहित नसेल, माझं ट्रू पॅशन आता मी 6 महिने जोपासणार आहे. फोटोग्राफी. आणि बरं का सई, मला कळतं बरं का त्यातलं. म्हणजे ना, एखादं सीन किंवा एखादं दृश्य दिसलं ना की त्यातले लाईट्स, त्यातलं सूर्यप्रकाश येणार, हे सगळं त्याची डेप्थ मला कळते. फोरग्राऊंड, बॅकग्राऊंड, या सगळ्याचा अभ्यास आहे मला. मी हे कधी बाहेर नाही काढलं मी. पण आता मात्र 6 महिने तुम्ही बघाच. 6 महिन्यानंतर माझं एक्झिबिशन लागणार आहे. आय एम शुअर प्रत्येक फोटो माझा हजारो रुपयांना विकला जाणार आहे. तुम्ही बघा. कसं आहे ना, आपल्या पॅशनमधून, आपल्या छंदातून जेव्हा आपण काही पैसे कमवतो ना, त्याच्यासारखी दुसरी समाधानाची गोष्ट नसते. येस, या मस्त गावात आलोय मी. इतकं लांब आहे ना हे गाव. बापरे, या गावात टीव्ही सुद्धा पोहोचलेला नाहीये. अरे टीव्ही काय, आता ही विहीर बघा. या विहिरीला रहाट सुद्धा नाहीये. म्हणजे इथे जवळपास कोणीही राहत नाही. येस, इथे जी फोटो निघतील ना, अमेझिंग फोटो निघतील. ओ हो हो, हे सॉलिड गाव आहे. ओ बापरे, 900 वर्षांचं झाड.
ओ हो हो, काय माकडं बसलेत. आई आई ग, लाचार माकडं. आयुष्यात पहिल्यांदाच लाचार माकडं बघितली मी. येस, क्या बात आहे. ओ हो 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 हो, या गावात अजय देवगण ड्रम वाजवतोय. कमाल आहे यार, हे वेगळंच काहीतरी दृश्य आहे. येस. माय गॉड, गावातली स्त्री किती काय इनोसन्स आहे या स्त्रीच्या चेहऱ्यावर. वाव, काय लाईट आहे. एक्सक्यूज मी, प्लीज 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 एक्सक्यूज मी, प्लीज प्लीज. असेच राहा, असेच राहा, असेच राहा, असेच राहा. 2 मिनिटं जरा. येस येस, एक मिनिट. फक्त ही जी बट आहे ना त्याशी गालावर, येस, थोडीशी अशी. प्लीज 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 2 मिनिटं. सुपर. ओ येस, या 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 या. हात हात जरा खाली, हात जरा हा इकडे खाली. येस येस, जरा क्लोज काढतोय. मला विहिरीचा पण तिकडून पाहिजे. प्लीज प्लीज प्लीज. ये बा, जबरदस्त. या एक्सक्यूज, एक मिनिट फक्त एक सेल्फी काढूया तुमच्याबद्दल. वळू नका, काय होतंय मला खूप लांबून यायला लागते. हॅलो, एक सेल्फी प्लीज. असं करा, असं असं करा, असं. यो, थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, ओ येस येस येस, थँक्यू. फोटो काढला, हा येस, मी माझा फोटो काढला. येस, मीच फोटो काढला. माझा फोटो. ओ लवकर या बाहेर. काय झालं, काय झालं? माझा फोटो काढला. या माणसानं माझ्या जवळ येऊन फोटो, माझी बट माग केली, गालावर हात फिरवला. या माणसानं फोटो काढला. माझ्या बायकोचा फोटो कसा काढला? नाही नाही, मी सहज काढला फोटो. सहज फोटो काढायला तू काय माझ्या लग्नातला फोटोग्राफर आहे? कसा नाही 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 नाही, फोटो कसा काढला? ऐका ऐका ऐका. माझी बायको काय रस्त्यावाली आहे? अहो, रस्त्यावरच खरं तर भेटली ती मला. ती येत होते इथे, मी त्यांना असं म्हटलं 2 मिनिटं जरा आर्टिस्टिक फोटो लागला रे. काढला तर काढला. इथं असे जवळ आले, खेटले इथं असे आणि फोटो काढला. माझं पट माग केली गालावर. कुठे काय 4 दिवस झालेत माझ्या लग्नाला. होय. देवस्थान झालं नाही म्हणून अजून मी माझ्या बायकोला हात द्यायला लावला. मी अजून तिची बट अशी माग नाही केली. तू फोटो अरे 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 सांग ना बाबा. अरे ऐक ऐक ऐक, तुम्ही शांत व्हा आधी. मला असं मारायला येऊ नका, मला भीती वाटते. शांत व्हा. काय झालं तुम्हाला सांगतो, मी फोटोग्राफर आहे. मी जनरल चालत असतो त्यावेळेला मला जे छान छान दिसतं त्याचं मी फोटो काढतो. या जेव्हा तुमच्या, या कोण आहे तुमच्या बायको आहे माझी. नमस्कार वहिनी. नाही होय, तर त्या तिथून जेव्हा आल्या तेव्हा मला दिसलं, हो व्हॉट अ फिगर. नाही म्हणजे हे येताना जी फिगर आहे ना, अशी आकृती ती जबरदस्त आहे आणि फीचर्स मला आवडल्या त्यांच्या. इकडे माझ्या बायकोचा फोटो काढतो, ती काढतो वर तिचा पिक्चर पण काढला तू. पिक्चर पिक्चर नाही, फीचर. फीचर म्हणजे चेहऱ्याची जी ठेवण असते ना त्याला फीचर्स म्हणतात. ती मला खूप आवडली, छान वाटली त्यांची. येस, यू हॅव ब्रिलियंट फीचर्स. येस, छान वाटल्या. येस. हिच्यात काय छान वाटण्यासारखं? हिच्यात काय छान वाटण्यासारखं? काय बोलला तुम्ही? माझ्यात काय छान नाही, मग लगीन कशापायी केलं? माझ्यात छान नाही वाटत, तुम्हाला काय छान नाही वाटत, मग लगीन कशापायी केलं मला सांगा तर. येडी आहेस काय? येडी आहेस का? अगं मला तू छान वाटणं वेगळं आहे, ह्याला तू छान कशी वाटली ह्यो मुद्दा इथं. बायकोचा फोटो कसा काढला? का काढला फोटो? पळवून नेणार होता माझ्या बायकोला? हसतोय निर्लज्ज माणूस वर हसतोय. आणि पळून कसा नेईन मी? ऐका ऐका, मला त्यांचं नैसर्गिक सौंदर्य टिपायचं होतं. हे जा तू माझ्या बायकोचं नैसर्गिक टिपणार तू? नेमका सौंदर्य हा शब्द कसा घालता हो तुम्ही? सौंदर्य महत्वाचं आहे ना, मराठी भाषा आहे ती. याला ऐका ऐका, सावत्या इकडे लवकर, इकडे. काय झालं याला? काय झालं रे? इकडे लवकर. काय झालं? बेन बघ, काय यानं चेतीचं नैसर्गिक टिपलंय. काय टिपू? काय जसं काय झालंय? फोटो काढलाय, फोटो काढला. तुझ्या मायचं फोटो काढलास? कशाला मारलं मला? हो, सभ्यगृहस्थ आहे. हो, सभ्यगृहस्थ आहे मी, असं नाही. हो, आर्टिस्टिक फोटो काढलाय मी. फोटोग्राफर आहे, फोटोग्राफर. याआधी अनेक बायकांचे फोटो काढलेले आहेत मी.
बायकांचे फोटो काढून निघतायस वैर अहो, नाही दादा मी का विकेन बायकांचे फोटो? मग काय फुकट वाटतोय सोय अरे फुकट तरी का देईन मी बायकांचे फोटो? पण नाही आणि काय नाही करत बायकांचा फोटो काढतो आणि स्वतःजवळ ठेवतो. मेंदू विटाळलेला माणूस आहे. ओय सौत्या, पोलीस पाटलाला बोलाव. नाही 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 पोलीस पाटलाला बोलाव. नाही नाही पोलिसांना कशाला? अहो तुम्हाला तू मरताय आज. अहो कळत नाही तुम्ही पराचा कावळा करताय हो. थांबा ना जरा हे ऐकू. तू कावळा, तुझा बाप कावळा, तुझं अख्खं खानदान कावळा, यांना कावळा बोलतोस हे? तुमच्या सारख्यांमुळे ना मराठी भाषेला अभिजात दर्जा खूप उशिरा मिळाला. पराचा कावळा ही म्हण असते, जशी अति तिथे माती असते है ना, किंवा माझ्या बायकोचा चोरून फोटो काढतोस, वर मराठीची शाळा घ्यायला लागलाय. हसून न ग दाताड पाडेन तुझं. शाळा घेतो ती घेतो, आता फी मागशील मला. अरे मी का मागू फी दादा? तुला काय वाटतं मला फी देता येणार? अरे हे काय करतो? मी लय गरीब आहे. अरे तुला पैसे देऊ शकणार नाही, नाही. हे ना. मार सावते याला, मार जरा धर. अरे 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 काढला फोटो का काढला? अरे माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मी खूप चांगला आहे हो. ही सांगू नको. फोटो का काढला? फोटो का काढला? अहो खरं सांगतो सभ्यगृहस्थ. हे सांगू नको. फोटो का काढला? तुम्ही आलास आता. तुझ्या माईचा आता ह्या कुराडीनं तुझा अडकलेला 2 तारवळ बाहेर काढतो बघ. हा? तुझा नारळ लुसतो नाही बघ आता मी. फंबल पडला. सोलतो जेव्हा लुसतो म्हणाला. चुकलो रे मी. नाही हो चुकलो. तिकडे हास्य जत्रेत काय ना कुणाचा फंबल पडला की आधी हॅ करून हसतात हो. आजूबाजूला काही बघत नाही. ती सवय लागली हो. म्हणून माफ करा मला. ऐक लाज वाटली. बियाण्या फोटो का काढलास तू? हा? माझ्या बायकोचा फोटो काढलास. तुझ्या घरी आया बहिणी नाहीत? आय एम सॉरी ही वेळ नाही मला माहितीये, पण आया बहिणी हा नाहीये शब्द. आया म्हणजे कसं असतं, आया बरोबर वॉर्डबॉय जातो. आई आणि बहीण असा शब्द आहे. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला, ह्या चूक आपण करू नये. माफ करा रे, माफ करा. अहो खरं सांगतो मी बायकांकडे वाकडं नजरनी आयुष्यात बघितलेलं नाही हो. सगळ्या बायका जी बाई समोर येईल ती मला दादा म्हणते. गुलकंद मध्ये माझ्या बायकोचा रोल करणारी सई सुद्धा मला दादाच म्हणते हो. आता या ज्या वहिनी आहेत ना, या बहिणीसारख्या आहेत माझ्या. हो मी भाऊ आहे त्यांचा. तू हिचा भाऊ असशील तर मग घरात ती 9 जण बेनी बसल्यात हिची भावंड. त्यांनी काय दरी तुडी मारायची का? तू तू कुठला भाऊ? इकडे. तो तुझा भाऊ आहे? हाय ना. माझा कसला भाऊ त्या घरी 9 आहेत, त्यांचं काय करू मग? हा आणि वाढवू काही एक? आता काय करशील? नाही म्हणली तू तिचा भाऊ, आता काय करशील? आता काय फक्त फोटो काढलो. सांगा वहिनी तुम्ही, मी फोटो काढला की नाही? दुसरं काय केलं? हा? का काढला फोटो? फोटो नाही काढला फक्त. मग काय केलं? मी शपथ सांगतो फक्त फोटो नाही काढला. ते काय केलंय अजून? काय केलं ते खरं खरं सांग. अरे थांब, अरे थांब. काय केलं मी? आठवतो दे मला. थांब जरा. कुणवलं मला. तर आता ही केलं सोय माझ्या बायकोला. मग फोटो काढताना करतात ना असं दाखवत. याचा अर्थ काय? कशाचा? याचा 200 रुपयात येशील का म्हणला? याचा अर्थ 200 रुपयात येशील का असा होतो? नाही नाही हो. मग काय होतो अर्थ? नाही 2 मिनिटं चल कॉपच्यात. अरे नाही ना का वाटत नाही नाही. याचा अर्थ काय? मग दुपारी 2च्या एसटीला आपण दोघं पळून जाऊ असं आहे का? एवढाच अर्थ दुपारी 2च्या एसटीला पळून जाऊ एवढा कसं होईल? अहो हे म्हणजे काय आहे की विक्ट्री, वी फॉर विक्ट्री. म्हणजे आपण एक जनरल फोटो काढताना दाखवतो ना, येस जिंकलोय मी, जिंकलोय असं. काय जिंकलायस? माझी बायको जिंकलायस होय? जुगाराला लावली होती मी तिला. मग काय जिंकला? याला टाकर विहिरीत, याला टाकर विहिरीत. का बोलू का? चौथ्या एक काम कर, पंचायतीला बोल. पंचायती कशाला? पंचायतीला मला बोलव. ओळखलं नाही का तुम्ही? अहो मी नट आहे, नट. मी ऍक्टर आहे. मी फोटोग्राफर आहेच, पण त्याच्या आधी मी ऍक्टर आहे. म्हणजे महाराष्ट्राची हे ऐकलं नाही का कधी तुम्ही? अरे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम आहे. जत्रेचं काय होतं कोणाला सांगतेस? अरे माझा जत्रेमध्ये बंदुकीनं फुगा फोडायचा स्टॉल असतोय. सांगतो मोठा जत्रेचं. येडाय का रे? अहो तसं नाही, मला म्हणायचंय महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम आहे, त्यात मी काम करतो. बापाचा आहे का महाराष्ट्र? हा, महाराष्ट्राची कसली जत्रा? महाराष्ट्राला काय बोलला असं तुडवीनच. नाही नाही,
नाही हाकला यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्या निघा. अरे पण मी महाराष्ट्राला बोललेलोच नाहीये मी चला. महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम आहे हो. जत्रेला ह्याचा बोकडच कापतो बघा आता. अरे माझा कुठला मोकळ कापतोय अरे महाराष्ट्राची हास्य जत्रा काय अरे काय आहे ही? कार्यक्रम आहे त्यात मी आहे काम करतो ऍक्टर आहे. आम्हाला नाही माहित तसली डबडी आमच्याकडे नसतं जे जेव्हा असलं काहीतरी दिसतंय. एक काम कर एक काम कर याला बांधून ठेव याला बांधून ठेव. याला बांधून ठेव तिकडे. पंचायतच लाव आपण आता जी काय न्याय निवड व्हायची ती पंचायतच होईल हा. पंचायत कशाला पाहिजे पंचायत कशा पंचायत त्यांना कसं कळणार मी खरं बोलतोय का ती खरं बोलतोय अरे कळतंय रे पंचायतीत बराबर करणार आमची पंचायत जीबवर जळताना खरा ठेवती माग सगळी ओरडते ती "अय्या मंजोबाच्या नावानं चांगलं! मंजोबाच्या नावानं चांगलं!" एवढ्यात जर समजा निखरा तुला भाजला तर तू खोटा बोलतो आणि निखरा जर नाही भाजला मग तू खरा बोलतो काही केलं तरी भाजणारच आहे तोंड माझं लक्षात म्हणजे घ्या म्हणजे खोटा आहे. अरे काय करता अरे, सामान दे तू इकडे नाही, सामान दे सामान, ऐका, ऐका. सावत्या हे सामान घे सामान सगळं नको. ही डबडं घे पहिलं ही डबडं घे नाही, कॅमेरा महागाचा आहे. फोडला आता याला अरे नका करू अरे नका करू अरे नको नका सांगा ना यार मला. ए, सावत्या ते आपल्याकडे ठेव माफी मागतो तू काढले ते नाही. कोणाकोणा फोडू नको 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 महागातला ती ठेव ती एक काम कर ती जपून ठेव आपण घरी ठेचा बनवायला वापरू ती अहो, ठीक. मिरच्या कुठे वापरूया अहो, ठीक. कॅमेरा आहे तो लेन्स मी चुकलो हा? फोटो काढला मी चुकलो चुकला का नाही होय. हा? माफी मागते जे हे माफ कर का नीट सॉरी का याला काय त्याच्या सांगू? पुढे नाही देणार. परत कुठल्या बाईचं फोटो काढताना दिसलास हट, मी नाही काढणार इथनं फाडीन तुला नाही. वर. आणि हे ना असा वरपर्यंत नेईन कळलं का होय निघायचं चल अय सावत्या ती घेऊन चल ती घेऊन चल आई घे आपली. याने घेऊन चल कॅमेरा शेते चल तू काढतेस शेते चल अय आणि तो झाला का नाही मोळी घरापर्यंत आणायचे अय, तू मोळी ठेव मोळी ही धर तू सावत्या सावत्या एक मिनिट थांब येऊ चल येऊ चल इकडे येऊ चल ही डोक्यावर ठेव ही डोक्यावर ठेव होय. हा? ही डोक्यावर ठेवायचं सावत्या तिथे फुटू मी काढतो ह्याचा जड आहे, ही मोळी घेऊन माझ्या घरापर्यंत यायचं तुझं फुटू मी काढणार हा? काढ जड आहे, जड आहे, जड आहे. ये मागे ये येऊन दे. मी कसं आहे रे आणि नीट ही वरचं काय ही दिसते दाबी हा ही दाबू होय अरे हे, तू तरी संपव रे हे नाही संपवते तू. ए, ए, इथं सरळ ये वा 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 विचारूया गर्दी हास्य रसिकांना त्यांना किती मजा आली सई. उत्तम सांघिक परफॉर्मन्स म्हणजे मला असं वाटतं की एखादा परफॉर्मन्स छान व्हायला सगळ्यांचा प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन नेहमीच असतं लागतं एकट्याने कधी काही होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. फार मजा आली. गॉड ब्लेस यू. आपल्या हास्य कलाकारांची हास्यकला अशीच अविरत चालू राहील पण वेळ झाली आहे निरोपाची. आपण भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक.